ओम साई वडवळ संघाचे पुरस्कर्ते आहेत. मी सुभाष भाईंना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. राजू शेठ आंग्रे, संतोषजी घोडविंदे साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय प्रशांत शिंदे पाटील यांच्या वतीने आयोजित केलेल्या आपण बघतोय दोस्ती फाउंडेशनच्या या ट्रॉफीमध्ये आपल्याला आमंत्रित केले जाते. सन्माननीय दीपक जाधव साहेबांना देखील विनंती असेल आपण यावं, ज्यांना प्रेमाने सगळे बाळा मामा म्हणतात. या सगळ्या मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं बा. खचाखच भरलेलं प्रेक्षक वर्गानं आपण हे मैदान बघतोय. डीपी रोडचं हे पीजी जाधव क्रीडा नगरीमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक असं स्वागत करेल. माध्यम आहे दोस्ती फाउंडेशनचं आणि या फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेली ही भव्य दिव्य अशी नाईट रजनी. ओम साई वडवळ संघाच्या विरोधामध्ये एसडीसी घोडोली हा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तनय. खेळपट्टीवरती रंगरंगोटी केली जाते. या खेळपट्टीने बराच काय दिलंय. गेले 3 रात्रीचा प्रवास आणि आजची 4थी रात्र. 4थ्या रात्रीमध्ये चालू असलेला पहिल्या फेरीचा हा 4था सामना आहे. गोलंदाजी मार्गवरती जवळजवळ अंडर 19 ते 22 चा खेळाडू आहे गोलंदाज तनय पिंगळे. या गोलंदाजाकडे पाहताना आपल्याला आठवण होते टेनिस क्रिकेटच्या एका मोठ्या गोलंदाजाची. आता ते ऍक्शन वरती आपल्याला खेळ रिएक्शन करणारा पाहायला मिळणार आहे. पण स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे विशाल सप्पाळ आणि नॉन स्ट्राइक एंड वरती समीर चाळके. गेम इज ऑन. हा जबरदस्त चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये फिंगर रोल केले गेले. त्यानंतर यष्टीरक्षकाने या चेंडूला अडवलंय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. वडवळ संघाच्या विरोधात घोडोली. ओम साई वडवळ संघाच्या विरोधात एसडीसी घोडोली हा संघ मैदानामध्ये खेळतोय. जबरदस्त लाईन लेतनं गोलंदाजी होते पण इथे पंच सांगतात लाईन थोडीशी बिघडली गेली. ऑफस्टंपच्या बराच बाहेर या चेंडूला पकडलं गेलंय. सचिन दाभोळकर सरांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा येतोय. 1 या धावसंख्येनं धावांचा श्रीगणेश झालाय. स्कोर कार्डवरती धावा जोडल्या जातात त्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर. सटीक टप्प्यावरती आता चांगल्या गोलंदाजीच्या मारावर करतोय गोलंदाज तनय. तनय गोलंदाजी मार्गवरती आहे. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मनोहर शेठ काठाले आपल्याला पाहायला मिळतात. पण इथे चेंडूला पाठवलंय गलीच्या दिशेनं सीमारेषा पलीकडे. विशालच्या बॅट मधनं येतोय. सुरुवातीचा हा घणाघाती प्रहार आलाय 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती 5 धावांची नोंद. ओम साई वडवळ उंच खेळण्याचा प्रयत्न. लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षकाला संधी जरूर आहे आणि इथे टिपला गेला झेल. वरती पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. खेळ मात्र विशालचा कमी पडला की काय असा प्रश्न आता विचारला जाईल. ज्या विशालला बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या. आर्यन प्रीमियर लीग देखील त्याने गाजवली. पण आता एसडीसी घोडोली संघाच्या विरोधात दोस्ती फाउंडेशनच्या या आयोजनामध्ये थोडासा कमी पडलाय की काय. नेक्स्ट बॅटर आयुष
आविष्कार सावंत. पळसदरी संघाचं इथे आगमन झालेलं आहे. मी धामणी संघाच्या कर्णधाराला विनंती करेल आपण देखील रेडी राहायचंय. यानंतरचा होणारा सामना असेल आविष्कार हा तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आहे. 5 या धावसंख्येवरती विशाल नावाचा फलंदाज मात्र पवलेंच्या आश्रयाला परतला, पण इथे आविष्कारला आता चांगला खेळ करून दाखवावा लागेल. तनय पिंगळे मात्र जबरदस्त गोलंदाजी करतोय. तनेचा हा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं जातं. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला, पण इथे पाहता पाहता हा चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आणखीन एक जबरदस्त चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये 1-5 ओमसाई वडवळ संघाच्या धावा लागल्या स्कोर कार्डवरती. काय जबरदस्त गोलंदाजी केली आज ओपन क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूला आपण लोणावळा परिसरामध्ये पाहिलं खेळताना, आणि त्याच पद्धतीने तो या मैदानावरती आपल्या ग्रामीण क्रिकेटचा खेळ दाखवतोय. उत्कृष्ट गोलंदाजा किताब लोणावळामध्ये त्याने जिंकलाय, पण आज मात्र कदाचित दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या नाईट रचनेमध्ये पुन्हा एकदा त्याच ताकदीनं त्याच जल्लोषानं तो गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. आदरणीय शुभम सप्पाळ साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. शुभमजी सप्पाळ यांना आमंत्रण असणारे आपण व्यासपीठावरती यावं. प्रशांत शेंडे पाटील साहेबांच्या वतीनं आपलं हार्दिक असं स्वागत. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती येतोय चिंचवली एंड कडना. गोलंदाज पंढरी हा देखील डाव्या हाताचा गोलंदाज आहे. म्हणजे आज आपण गोडुली संघाचा विचार केला तर जवळजवळ डाव्या हाताच्या जास्त गोलंदाजाचा वापर या मॅच मध्ये होईल. मनोहर काठवले मात्र या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या नावावरती घोडोली प्रीमियर लीगचा बराचसा मोठा रेकॉर्ड आहे. शुभमजी सप्पाळ साहेबांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय. त्यांचं पुन्हा एकदा दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं आपण हार्दिक असं स्वागत करूया. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया मान्यवरांचे. आज या शेवटच्या रात्रीमध्ये, शेवटची रात्र म्हणजे या क्रिकेटचा आनंद देणारा हा प्रवास आहे. इथे दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 40 संघांनी सहभाग नोंदवला, आणि या 40 संघांपैकी 5 संघ आता आपल्याला आजच्या रात्रीचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टॉप 5 मध्ये पाहायला मिळतील. पंढरी पवार गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या उजव्या बाजूनं. पंढरी पवारचा हा चेंडू यावेळेस जोरदार अपील मैदानामध्ये झाली. अपील मध्ये जोश जास्त पाहायला मिळाला, उत्साह कमी आहे. पंचांनी या चेंडूवरती कोणतीच दाद दिली नाही, म्हणजे हा चेंडू गेलाय निर्धाव. डॉट चेंडूचा इशारा. शांत प्रेक्षक वर्ग आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलाय. गेले 3 रात्र या प्रेक्षकांचा आम्हाला भरघोस असा प्रतिसाद इथे पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला संधी आहे. एक हातानं झेल टिपण्याची किमया झाली असती, पण इथे मात्र झेल सुटलाय. मनोहर शेठ काठवले जे मैदानामध्ये खेळतायत, पण त्यांनी मात्र सोडलेला हा झेल आहे. मच्छिंद्र पाटील मॅन फ्रॉम खानाव यांच्याकडनं अभय पिंगळेनं जर झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे 2 धावा नोंद केल्या गेल्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. 1 या धावेनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल धावा लागल्या त्या आता खऱ्या अर्थानं 8. 1-8. परिस्थिती थोडीशी नाजूक आहे टीम ओमसाई वडवळ संघाची. पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण धावा येताना पाहिला, पण तिसऱ्या आणि या चौथ्या मॅच मध्ये धावा येणं थोडंसं खेळपट्टीवरती विचार करण्यासारखं राहिलंय. जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीनं यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. फलंदाज मात्र खडे खडे मारण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस पद्धलादीचा वापर, फुटवर्कचा वापर जर का त्यानं केला, मेरिटनुसार जर त्यानं फटके खेळले तर सन्मानपूर्वक धावा स्कोर कार्डवरती येऊ शकतात. आता हे त्यानं ओळखलं पाहिजे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं त्यानं बॅट फिरवली, पण पुन्हा तोच प्रयत्न गोलंदाजाचा सक्सेसफुल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. पंढरी पवार, पवारांनी महाराष्ट्राला वेळ लावलाय, पण या पंढरी पवारनं आता घोडोलीच्या ग्रामस्थांना वेळ लावलाय. जबरदस्त तो गोलंदाजी करतोय.
सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक अभय पिंगळे चेंडूवरती आलाय, चेंडूची उचलफेक करेल. तत्पूर्वी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे. टोटल दुहेरी अंकामध्ये आता धावा कन्वर्ट होत आहेत. 10 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. एक गडी बाद झालाय विशाल सप्पाळ. या स्पर्धेमध्ये आपण पाहत होतो व्हॉइस ऑफ कर्जत समीर सोमणे सर येणार होते, पण अजूनही काही कारणास्तव ते इथे आलेले नाहीत. पण हा चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जाताना 4 धावा नक्की आल्यात आणि या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती टोटल धावा लागल्यात त्या 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीनं 14 धावा, 1 बाद ओमसाई वडवळ संघाच्या विरोधात खेळ चालू आहे, तो मात्र घोडोली संघाचा. डीजे धून आणि या गीतानं मात्र युट्यूब वरती थैमान घातलाय. बरेचसे व्ह्यूअर्स आपण पाहू शकतो या गीताचे, पण इथे मात्र आता गाडीचा गेअर बदलावा लागेल. आविष्कार स्ट्राइक एंड वरती आहे. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पुन्हा एकदा डाव्या हाताचा पाहायला मिळतोय हर्ष पालांडे. 7 विलास एंड कडनं गोलंदाजी मार्क वरती. आविष्कार आणि हर्षची आता लढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. फलंदाज आणि गोलंदाजच्या मधलं युद्ध आता चालू होईल आणि या युद्धामध्ये विजयी कोण होणार, पराजय कोणाच्या वाटेला येणार. पण या दरम्यान आपण बघतोय परदेशी साहेबांचं आगमन झालंय. बाउन्स पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पंचांकडे पाहिलं जाईल. वाईट चेंडूचा इशारा आला आणि 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल धावा लागल्यात त्या 15. सुनील शेठ पारंगे साहेबांकडनं या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे, पण तडाखा लावला गेलाय. चेंडू जातोय आविष्कारच्या बॅट बद्दल. षटकाराचा आविष्कार दाखवणारा बिग 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 मल्टी हिट षटकार. जयेश मोरे सर इथे आलेले आहेत, त्यांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. मगाशी लवजीची मॅच ते ऑनलाईन पाहत होते, पण आता थेट मैदानावरती येऊन ते मॅच मध्ये कदाचित समालोचन करतील. पण इथे आपण पाहतोय तडाखा लावला गेला, षटकाराचा मार आला. टोटल धावा लागल्या त्या 21. हर्ष ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, पण गोलंदाजानं कमबॅक केलाय. चेंडू फेकलाय निर्धाव. हर्ष पुन्हा एकदा पंढरी पवारच्या पावलावर ठेवून, तनयच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करताना. बॅटची कडा घेऊन लेग साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. स्वतः स्ट्रक्चर 30 यार्ड सर्कल मध्ये या चेंडूला उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी मिळते एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. 22 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. चेंडू झाले आतापर्यंत या षटकातील 3. 3ऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. 22 धावांचं अंतर कापलं गेलं ते ओमसाई वडवळ संघाच्या माध्यमातून. आज थंडीचा अभाव वाढलाय, गुलाबी थंडी आहे आणि त्याहून उत्तम गरमीचं वातावरण. लवजी संघाने मॅच जिंकली आहे आणि चिंचोली संघाने जर का सामना जिंकला असता तर या मैदानावरती चारी दिशेला प्रेक्षक 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 आणि प्रेक्षकच पाहायला मिळाले असते. पण यानंतर सुभाष नगर मधनं मी तर ऐकलंय
किमान 4 बस भरून त्यांची मॅच पाहायला आता गाड्या येणार आहे. पळसझरीने तर सगळ्या ट्रेन बुक केली होती आजची. लवजी स्टेशनला खूप जास्त गर्दी झाली होती मगाशी. पळसझरीचे सगळे प्रेक्षक त्यांची मॅच पाहायला येताना आपल्याला पाहायला मिळाले. पण इथे चेंडू हवेमध्ये पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी आहे. झेल सुटलाय. कॅच सुटल्यानंतर 2 धावांचं अंतर कापलं गेलं. शिवा शेठ कांबळे यांचं स्वागत आपण करूया. अल्पेश थरकुडे यांचे कट्टर समर्थक आणि मोहन थरकुडे यांचे जिवलग दादू दरेकर यांना मी आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 26. 3 धावा आल्यात या चेंडूवरती आणि या 3 धावांच्या मदतीनं 26 धावांची नोंद केली गेली. ऑफ स्टंपच्या लाईनचा बाहेर हा चेंडू पुन्हा एकदा पंच स्वेर घोषित करतात. 1 या धावसंख्येनं पुन्हा वाढ होईल. थोडस हर्ष षटक महागडं जाताना पाहायला मिळते. जी गोलंदाजी पंढरीनं केली, जी गोलंदाजी तनयनं केली, पण त्या गोलंदाजीच्या अभावाखाली या षटकामध्ये धावा आल्यात. इथे मात्र काउकॉर्नरच्या दिशेनं मारला फटका. 1 बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. तत्पूर्वी संधी साधली गेली. आंखों से काजल चुराते हैं, नैनों से नैन भिडाते हैं, अशा पद्धतीनं चांगल्या सुस्थितीमध्ये या 2 धावा आजच्या रात्रीमध्ये चोरल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती टोटल 29. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 1 बाद 29 ओम साई वडवळ संघाच्या. ठोक डीजे. आगमन या मैदानावरती थोड्याच वेळात होईल. त्यांना विनंती असणार आहे का आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. वळतोय मॅचकडे. 4थ्या षटकाची आता सुरुवात होईल. 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज मुन्ना पिंगळे, अर्थातच रोहन पिंगळे. वेल एक्सपिरियन्स अष्टपैलू खेळाडू आहे जो गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. याच्यामध्ये क्षमता आहे. दोन्ही प्रकारचे चेंडू फेकण्यामध्ये माहिरत हसीर केलेला हा खेळाडू मिश्रित गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आता चिंचोली एंड करणार तो गोलंदाजी करतो आणि आविष्कार स्ट्राइक एंड वरती आहे. या षटकामध्ये आविष्कारला किमान 15+ धावा जमा करायच्यात आणि पहिला चेंडू स्लॉट मध्ये घेतल्यानंतर त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. A1 क्वालिटीचा दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये जर तुमच्यापर्यंत येतात तर प्लीज आपण ते मैदानामध्ये टाका. मॅच संपल्यानंतर आयोजक तुम्हाला पाहिजे तेवढे बॉल देतील जुने, कारण नवीन बॉल आता मॅच साठी लागणार आहेत. मॅच बॉल आहे त्यामुळे तो खेळामध्ये असेल तर अजून मजा येईल. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे आणि इथून आपण पाहतोय टोटल धावा लागल्यात त्या
36, 3 डझन धावा कंप्लीट. 36 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. KWT लाईव्ह वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा आपण बघतोय. स्टार टेनिस वर्ल्ड या दोन्ही चॅनल वरती युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकतो. क्लिअरिटी, क्वालिटी आणि प्रत्येकाला आनंद देणारा क्षण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद केला जातोय. आणि याचा आनंद साता समुद्रा पलीकडने देखील घेताना आपण बघतोय. आणखीन एक तडाका आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. स्वागत करेल. त्याचबरोबर रोशनजी पाटील, रोहनजी शेंडे साहेबांना मी आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावरती या. पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची संधी होती. विवेक शेठ पिंगळे साहेबांना देखील आमंत्रण असेल. इथे सिंगलचं रूपांतर डबलमध्ये, डबलचं रूपांतर टिबलमध्ये करण्याचा प्रयत्न झाला होता, पण अशा वेळी एकाला परतावं लागतंय कारण की एकाच ट्रॅकवरती या दोन गाड्या पाहायला मिळाल्या. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल वैष्णव. एका चेंडूचा खेळ. बाकी चेंडू उंच केलाय, लांबी कमी आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. तनयेनं टिपलाय झेल आणि संपलाय. शेवटच्या चेंडूवरती आविष्कारचा खेळ. आता टार्गेट असेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 51 धावांचं. SDC घोडोली संघाला विरोधात गोलंदाजी करतील ओम साई वडवळ संघ. पण यानंतरच्या मॅच साठी मी धामणी संघाच्या कर्णधाराला आणि पळसधरी संघाच्या कर्णधाराला आमंत्रित करतो आपण टॉस साठी यावं. तत्पूर्वी ऐकूया DJ. अल्पेजी तरगुडे, प्रशांत शेंडे पाटील आयोजित दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं ही अतिशय सुंदर नाईट रजनी. सेकंड सत्राचा खेळ सुरू होईल. स्वामी देशमुख साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. टॉप 5 ची आणखीन एक लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. धामणी संघाच्या विरोधात असेल पळसधरी संघ आणि त्या दरम्यान टॉस करतील आमचे पाहुणे स्वामी देशमुख साहेब, जे सुनील अण्णा शेळके साहेबांचे कट्टक समर्थक आहेत आणि या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष देखील आहेत. यानंतर या मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, 24 चेंडूमध्ये 51 धावांचं टार्गेट कसं पूर्ण होईल हे ऐकण्यासाठी आमचे परम मित्र जयेश सर मात्र मायक्रोफोन वरती येतील. तत्पूर्वी पुन्हा ऐकूया DJ ला. टॉस जिंकलाय पळसधरी संघानं आणि फलंदाजीचा निर्णय, असा निर्णय हवा झटपट जो पळसधरी संघानं घेतलाय. आता संधी देऊया DJ ला.
त्यावर कोणाचं नाव कोरलं जातंय ह्याचा संघर्ष या ठिकाणी मी विनंती करतो पंचांना, चला सामना त्वरित सुरू करून घ्या. आजच्या या रजनीमध्ये आपल्याला एकूण 12 सामने खेळवायचे आहेत. मला वाटतं कुणाल पिंगळे आणि मुन्ना पिंगळे दोघेही सलामीचे फलंदाज घोडिवली संघाकडून, आणि क्षेत्ररक्षण करते तो संघ आहे तो ओम साई वडवळ. माझे मित्र तुषारजी धुमाळ साहेब, यापूर्वी त्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकत होतात. त्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रवीणजी दुगाडे सर, अगदी हिंदी ह्या भाषेवर कसं प्रभुत्व असावं हे त्यांच्या वाणीमधून आपल्याला ह्या ठिकाणी ऐकायला मिळतं. असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रवीणजी दुगाडे गेल्या 3 रजनीमध्ये 3 दिवस या सामन्यांचे समालोचन करताना आपण पाहत होतात, ऐकत होतात. तसंच आकाशजी देशमुख यांची कमी या ठिकाणी पाहायला मिळते. ते सुद्धा एक चांगले समालोचक आहेत, परंतु या 3 दिवसाच्या रजनीमध्ये मला वाटतं ते बिझी असल्या कारणाने त्यांची हजेरी या ठिकाणी नाही. आता सामना सुरू होतोय, सामन्याचा आनंद घेऊयात. आजच्या या चंदेरी रात्री चतुर्थीच्या दिवशी सुरेख सामने, आणि आजची थंड म्हणजे मागील 3 दिवसापेक्षा मला वाटतं आजचं वातावरण जरा जास्तच थंड दिसतोय. चला सामना सुरू करून घ्या. सलामीचा गोलंदाज आहे तो वडवळकडून वैभव. वैभवशाली गोलंदाजी पाहायला मिळते का या ठिकाणी? आव्हान दिले ते मला वाटतं 4 षटकामध्ये 51 धावांचं. पहिला चेंडू उजव्या एसटीच्या खूपच मला वाटतं बाहेर होता चेंडू. पंचांनी इशारा केलाय स्वेर. एक अवांतर धावेनी खातं उघडते ते घोडिवली संघाचं. नाही, एकच धाव ही अवांतर स्वरूपाची. याबरोबर धाव संख्याचा श्री गणेश या ठिकाणी झालेला आहे, आणि गोलंदाजाचा पुढचा चेंडू गोलंदाज आहे तो वैभव. खोलवर टाकलेला चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. जोरदार दाद मागितली जाते पंचांकडे, पण पंच टसकी मस हळत नाहीत, आणि हा सुरेख चेंडू म्हणावा लागेल. खोलवर टाकलेला चेंडू. कुणालला काही समजलं नाही. मला वाटतं कुणालच स्ट्राईकला आहे ना, माफ करा, मुन्ना स्ट्राईकला आहेत. कुणाल पिंगळे, मी मागील अनेक सामने त्यांचे पाहिलेत. जोरकस फटके मारण्यात तरबेज आहेत ते. त्याबरोबर मुन्ना सुद्धा. मुन्नांचा खूप मोठा खेळ, खूप मोठं योगदान घोडिवली संघासाठी आहे. आणि वैभवचा पुढचा चेंडू मुन्नासाठी. पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू, थोडस क्षेत्ररक्षण खराब. पाहूया काय होते तो, आणि हा चेंडू होते तो सीमा पार. खातं खोलले मुन्नानी 4 धावेनी. 2 चेंडूत 4 धावा मुन्नाच्या खात्यावर. एकूण धाव संख्या झाली ती बिनबाद 5. एक अवांतर आणि 1 चौकार अशा स्वरूपाची धाव संख्या आहे. अनेक प्रेक्षक या मैदानात या दोस्ती फाउंडेशन आयोजित या रजनीला चा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. या 2 दोस्तांची ही यारी मागील अनेक वर्षापासून ही यारी, या यारीतून निर्माण झालेले हे दोस्ती फाउंडेशनचं चषक या व्यासपीठावर, या दोस्ती फाउंडेशनच्या व्यासपीठावर प्रफुल्ल ठोंबरे आलेले आहेत, आणि त्यांचे हार्दिक हार्दिक शब्द सुमनाने स्वागत. थोड्याच वेळात मला वाटतं प्रशांतजी शेंडे पाटील हे त्यांचं स्वागत करतीलच. तत्पूर्वी आपण वळूयात सामन्याकडे. सुरेख चेंडू, 1 तेरा 1 मेरा. एक गोलंदाजाचा आणि एक फलंदाजाचा असा हा सामना सुरू आहे या ठिकाणी. हा निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू सामना करतोय मुन्ना. पाहूया काय होतोय तो. फुलटॉस चेंडू, खूप वेगवान चेंडू. मुन्नाला काही समजलं नाही, आणि
मला वाटतं यष्टीरक्षकालाही समजलं नाही, गोळीच्या वेगाने गेलाय तो चेंडू, सीमा पार. मिळतायत 4 धावा, चौकार. वळूयात डीजे कडे. कोणी लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्रफुल्लजी ठोंबरे सरांकडून जमा झालेले. सुंदर चेंडू, उसळी घेतली चेंडू, फलंदाज मुन्नाला काही समजलं नाही आणि निर्धाव चेंडू. पहिलं षटक संपलंय. अगदी हे षटक म्हणावं लागेल. गोलंदाज आणि फलंदाजामध्ये झालेला हा संघर्ष. तत्पूर्वी वळूयात आपण साहिल डीजे कडे. मी काल प्रवीण सरांच्याकडून ऐकलं होतं, इथे कोणतरी चहा आणि हे घेऊन येतो, त्याने कोणीतरी लिहिलं हे गाणं. प्रशांत दादाचा खंदा समर्थक आहे तो, पंड्या काहीतरी त्याचं नाव. अगदी खरं बघा, आपलं प्रेम, आपल्या आपल्या असलेल्या मित्रावरचं प्रेम व्यक्त केले त्यांनी गाण्याच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने चांगलं गाणं लिहिलंय. आणि हे गाणं 3 षटकारांना, लगातार 3 षटकारांना 2000 रुपयांचं पारितोषिक प्रफुल्लजी ठोंबरे यांनी. कोणीही मारलं तरी ह्या आजच्या रजनीमध्ये ना, फक्त घोडिवली संघासाठी. ठीक आहे, घोडिवली संघासाठी अगदी सुवर्ण संधी. इथे एटीएम ओपन झाले ते ठोंबरे, प्रफुल्लजी ठोंबरे सरांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक कुठल्याही फलंदाजाने लगातार 3 षटकार मारल्यानंतर. तत्पूर्वी सुरेख फटका, सरळ मारलेला फटका. पाहूया काय होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव. कुणालने आपलं खातं खोललंय 1 धावेने. आता मला वाटतं मागच्या सलामीला आलेला कुणाल हा पूर्ण 1 षटक नॉन स्ट्राईकला होता. आता त्याला संधी मिळाली, 1 चेंडू मिळाला, त्याबरोबर आपलं खातं खोललंय. संघाच्या खात्यात 1 धावेची वाढ. धाव संख्या पोहोचते ती बिनबाद 10 वर. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू, कव्हर ड्राईव्ह केला. पाहूया धाव बाद होते का. चांगलं क्षेत्ररक्षण, पण सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय तो मुन्ना. या ठिकाणी माननीय दादू दरेकर हे उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आमचे परम मित्र आहेत ते, आणि हे दोस्ती फाउंडेशनचं व्यासपीठ आहे, त्यामुळे दोस्ती यारी याला खुल्या मैदानात आमंत्रित आहेत. उंचावून मारलेला चेंडू, पाहूया काय होते तो. आणि हा चेंडू सीमा पार. षटकार षटकार षटकार, कुणालच्या फलंदाजीमधून आलेला षटकार. आणि आपण वळूयात साहिल डीजे.
पारितोषिक या ठिकाणी प्रफुल्लजी ठोंबरेंकडून एक तर आलाय कुणालकडून. पाहूया अजून 2 मिळत आहेत का. खूप खोलवर टाकलेला चेंडू, वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू, कुणाला काही समजलं नाही. आणि मला वाटतं 2000 रुपयांचे पारितोषिक मिळवायचं असेल कुणालला तर 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकावे लागतील. मी दादू दरेकरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. आता मात्र एसटी उजव्या एसटीच्या खूपच बाहेर स्क्वेअर घोषित केलाय आमचे पंच बाळा सालुंके यांनी. आणि एक अवांतर धावेनी धावा वधारते, धावा पोहोचते ती 18 या संख्येवर. पुन्हा उजव्या एसटीच्या खूपच बाहेर पुन्हा दंडित केले गोलंदाजाला 1 धावेनी. आणि या 1 धावेनी धाव 19 वर. अजूनही 32 धावांची गरज आहे. आणि मला वाटतं हे दुसरं षटक सुरू आहे. काही चेंडू झालेत, काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू. आणि मला वाटतं पुनरावृत्ती करतोय गोलंदाज पुन्हा त्याच ठिकाणी त्याच. मला वाटतं थर्ड अंपायर कोणी बॉलिंग ना, बॉलिंग. मी तो विनंती करतो तिसऱ्या पंचांना की त्यांनी येऊन पाहायचं इकडे. आणि आलेले आमचे मित्र अविनाशजी पालांडे, अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे. आता ते सध्या पंच आहेत. या ठिकाणी प्रफुल्लजी ठोंबरे यांचं एटीएम ओपन झालेलं आहे. मला वाटतं त्यांनी आता 3 षटकारांसाठी 2000 तर ठेवलेलेच आहेत. पुन्हा 2 षटकारांसाठी ही 1000 रुपये आहेत. आणि हा स्क्वेअर चेंडू पंचांचा निर्णय. एक अवांतर धाव. या अवांतर अरे वाईटच ना स्क्वेअर बोललो. असू दे मराठीत करतो ना, थोडं थोडं बोलतो मला मराठीत. वाईट मराठीत आहे ना, नाही ना. एकूण धाव संख्या झाली ती 20. सुंदर चेंडू. मला वाटतं लेग बाईज स्वरूपाचा ही धाव आहे. ह्या धावेबरोबर 1 धाव वाढते, धाव संख्या पोहोचते ती. माझा मित्र गुणलेखक काय नाव तिचं, युवराज. हा भविष्यातला युवराज आहे. छोटा आहे पण गणित तज्ञ आहे म्हणावं लागेल. त्याला आकडे काय आहेत. आणि मला वाटतं ह्याला अल्पेश ठरकुडेची गाठ भेट घालून द्यायला लागेल की जो आकड्यांचा तरबेज म्हटला जातो, ज्याचं अकाउंट चांगलं आहे. इकडे शुभम सिंग सुद्धा आहेत जे शेअर मार्केटचे वाघ आहेत. मला वाटतं त्यांना तू भेटला पाहिजे, तुला जर आकडेवारी चांगली जमते तर. याबरोबर मला वाटतं दुसरं षटक संपलेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बिनबाद 22. माफ करा युवराज डीजे. प्रफुल्लजी ठोंबरे यांचं स्वागत शुभम सिंग हे करतील. मी विनंती करतो शुभम सिंग यांना की त्यांनी मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करावं. मी दादू दरेकर यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. यानंतर पळसदरीची मॅच आहे मला वाटतं आणि ते आपल्या खेळाडूंना तयारी करतायत. विशाल वैयक्तिक पहिल्या संघाचा 3रं षटक घेऊन येतो तो विशाल. या रजनीमध्ये अनेक सामने आपण चुरशीचे पाहिले. आता मागचा चिंचोलीचा सामनाही अगदी चुरशीचा होता एकतर्फी झाला. आणि कालच्या आणि परवाच्या रजनीमध्ये अनेक सामने चुरशीचे आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये पळसदरी संघ आहे, तोही चांगला खेळला काल आणि आज तो आहे. फुलटॉस चेंडू, चांगला चेंडू होता, थोडासा लोअर फुलटॉस मिळाला मला वाटतं आणि एकच धाव. मुन्नाला काय त्या चेंडूला मोठ्या धाव संख्येत
बदल करता आला नाही. एक धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 23 वर. तिसरं षटक आमचे मित्र दादू दरेकर इकडे आलेले आहेत. माझं शब्द सुमनाने मी त्यांचं स्वागत करतो. कृपया आपण समोर व्यासपीठावर बसून सामन्याचा स्वाद घ्यावा. उंचावून मारलेला टटावलेला चेंडू पाहूया झेल होते काय. क्षेत्ररक्षक खाली आणि पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय तो घोडवली संघाला कुणालच्या स्वरूपात आणि संधी मिळते आमचे मित्र साहिल कुणाल बाद झालाय. कुणाल अगदी स्वस्तात बाद झालाय म्हणावं लागेल, कारण की मी कुणालचं अनेक वर्ष क्रिकेट पाहतोय, अनेक वर्ष त्याचे सामने पाहतोय. जोरदार मोठे फटके खेळण्यात तो तरबेज आहे, परंतु या ठिकाणी या आजच्या या रजनीमध्ये फारसं काही योगदान करू शकला नाही. तो परतलाय वैयक्तिक 10 धावांवर. वडवळ संघाचा तिसऱ्या मला वाटतं गोलंदाजाला यश मिळालंय. घोडवली संघाचा विकेट घेण्यासाठी, गडी बाद करण्यासाठी विशाल गोलंदाज विशाल. सुंदर फटका मारण्याच्या प्रयत्नात पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण होते काय. मला वाटतं फाईन लेगच्या कडे शॉर्ट फाईन लेगला गेलेला चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण, एकच धावेवर समाधान मानायला लागेल. अजूनही प्रफुल्लजी ठोंबरेंनी पारितोषिक लावलेलं ओपन आहे. लगातार 2 षटकारांसाठी 1000 रुपये आणि लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. जर 2 मारले आणि तिसराही मारला तर मला वाटतं 3000 रुपये तर खिशात जातीलच. आणि मात्र या ठिकाणी एसटीच्या मध्ये सापडलाय तो मुन्ना आणि मुन्नाला बाद झालाय. चांगला गोलंदाज म्हणावं लागेल विशालचं, कारण की विशालने घेतलेला हा विकेट आणि मिळते ती आमच्या मित्र साहिल डीजेला संधी. यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आमच्याकडे पारितोषिक अभयसाठी वैयक्तिक पारितोषिक लावलंय. मला वाटतं प्रफुल्लजी ठोंबरे यांनी की 500 रुपये त्याने मारलेल्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. चांगला टाकलेला चेंडू, एकच धाव चोरून काढले ती म्हणावी लागेल. ह्या 1 धावेबरोबर 2 बाद 25. अजूनही 26 धावांची गरज आणि चेंडू झाले ते तिसऱ्या षटकाचे 5, म्हणजे एकच चेंडू म्हणजे 7 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण. अवघड समीकरण आहे, पण क्रिकेटमध्ये काही अवघड नसतं हे म्हटलं जातं. आणि 7 चेंडू जर काय 26 धावा बनवायचे तर ह्या चेंडूमध्ये मोठा फटका हा गरजेचा आहे. आणि तो फटका येतोय का हे घोडवली संघाचे पाठीराखे हाच विचार करत असतील. पाहूया पुढचा चेंडू विशालचा. सुंदर चेंडू, लोअर फुलटॉस टाकलेला, स्लोअर टाकलेला. फलंदाजाने क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न केला पण असफल. निर्धाव चेंडू. याबरोबर 3 षटक संपलेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 25 अशी अवस्था मला वाटतं या ठिकाणी घोडवली संघाची आहे.
खऱ्या अर्थाने फलंदाजाच्या अंगात ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशाने आमचे मित्र साहिलने लावलेला हा चेंडू. आठवण व्यावी शिवरायांच्या मावळ्यांच्या मनगटातल्या शक्तीची, आणि ही शक्ती याही फलंदाजांना मिळते का? आणि 6 चेंडू मध्ये 26 धावा बनवायचे आहेत त्या घोडवली संघाला. आणि वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन येतोय तो मित्र, तो गोलंदाज आविष्कारचा पहिला चेंडू, सुरेख चेंडू, एकच धावेवर समाधान मानावी लागेल ती फलंदाज अभयला. आणि आता येतोय तो स्ट्राईकला फलंदाज तनय. डावखुर हा फलंदाज आहे, आविष्कारच करावा लागेल कारण की 5 चेंडू आणि 25 धावा म्हणाव्या लागतील. तर प्रत्येक चेंडू षटकाराची गरज आहे आणि तो षटकार मिळतोय का, तो या फलंदाजाच्या फळीमध्ये मिळतोय का पाहूयात. प्रयत्न केला होता पण खूपच स्वेर चेंडू होता, एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपातील. आता मात्र समीकरण बदललंय, समीकरण आलंय ते 5 चेंडू आणि 24 धावा. 5 चेंडू 24 धावा, प्रत्येक चेंडूत षटकारांची गरज. आणि हा उंचावून मारलेला चेंडू 30 यार्ड सर्किटच्या बाहेर नाही गेला, निर्धाव चेंडू, नो मॅन लॅड झालेला आहे, त्यामुळे एकच धाव. आता 4 चेंडू आणि 23 धावा. अजूनही कोणी जिंकलं नाही, अजूनही कोणी हरलं नाही. जर हा सामना आपल्या खिशात घालायचे तर प्रत्येक चेंडू मध्ये षटकार मारावा लागेल फलंदाजाला. आणि जर प्रत्येक चेंडू मध्ये षटकार मारलं तर अभयला 5000 रुपयाची संधी या ठिकाणी आहे. परंतु तेवढीच आविष्कारची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कव्हर डाईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र काहीतरी क्रिकेटचा चमत्कारच घोडवली संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतो. आणि हा मला वाटतं रिव्हर्स स्वीप मारलेला फटका 4 धावेसाठी. या 4 धावेनी अभयने तर आपलं खात्यात 4 धावेची भर केले, परंतु सामना आता कुठेतरी थोडा दूर गेलेला आहे. अजून एक अवांतर चेंडू मिळाला आणि चांगले मोठे फटके मिळाले. तर क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही, परंतु तेवढाच आविष्कार चतुर गोलंदाज म्हणावं लागेल. त्यांनी हेरलं भाई कसा खेळतो तो. आणि निर्धाव चेंडू. आता मात्र ओमसाई वडवळ या संघाच्या खिशामध्ये हा सामना जाताना दिसतोय. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी, खोलवर चेंडू, आणि हा सामना संपलाय. विजयी संघाचे, पराभूत संघाचे, दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि यानंतरचा सामना आहे तो पळसदरी आणि धामणी या संघाबद्दल. आणि पळसदरी संघाने नाणेफेक केल्याबरोबरच आपला डिसिजन सांगितला की आम्ही फलंदाजी करणार आहोत. समोर धामणी संघाला त्याने क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं आहे. तत्पूर्वी आपण वळूया डीजे कडे.